नारायणगाव मध्येच आहे। दुपारी आपण नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या काही भीमनगर इथल्या रहिवाशांनी आपल्याला बोलवलं होतं की बातमी करायला, त्या अनुषंगाने आपण तिथं गेलो। त्यानंतर त्यांनी असं म्हणणं मांडलेलं आहे की आम्ही जागा नोटरी विकत घेतलेली होती 30 वर्षापूर्वी, तिथं आमची घरं आहेत आणि एकाकी ती जागा परस्पर खरात नावाच्या व्यक्तीने आणि एक त्याला पार्टनर आहे योगेश पाटे, म्हणजे बाबू पाटे नाही, त्या दोघांमध्ये खरेदी केली आहे आणि त्या आमच्या वस्तीमध्ये येतात, ही घरं खाली करा, ही जागा आमची आहे, सातबारा आमचा आहे, अशा धमक्या देतात। ग्रामपंचायतीकडे पण तक्रार करतात, घरकुलं मंजूर झालेत आमची, आम्हाला ते बांधून दिली जात नाही। आणि त्याच्यामध्ये आम्ही इथं आलो असता तर काही लोक आली ज्याचा ह्या जमिनीशी काही संबंध नाही आणि त्यांनी आमच्यासाठी जो भांडतोय महेश शेळके त्याला मारण्याची धमकी दिली किंवा अपशब्द शिवीगाळ केली, असं त्यांनी आरोप केलाय। नक्की जागा काय आहे तर ते आपल्याकडं कोणत्या घरात? रोहित खरात आरवी, रोहित चंद्रकांत खरात। रोहित चंद्रकांत खरात। काय झालं होतं? ते क्षेत्र आम्ही धनगरवाडीमध्ये गट क्रमांक 166, ते क्षेत्र आम्ही 25 फेब्रुवारी 2024 रोजी कुलमुक्तेर प्रत प्लस साठेगत असं सगळे अधिकार आमच्याकडे घेतले। त्याच्या आधी 8 दिवस आम्ही त्या प्रवीण मोहन वगैरे तिथले घरं आहेत त्यांना आम्ही भेटलो, बोललो आम्ही त्यांच्या संग। त्यांना म्हटलो एवढे वर्ष तुमचे सातबारे झाले नाहीत, तुमचे अर्धा गुंठ्याचे क्षेत्र आहेत, त्याला साक्षीदार पण खूप तिथले शेळके म्हणून आहेत, मयूर शहाजी शेळके आहेत, अजून गणपत शेळके आहेत, ते बंगल्यावाले आहेत, आजूबाजूवाले सगळे, परत कल्पेश शेळके आहेत, सगळे तिथे साक्षीदार होते, ते सगळे तयार झाले। मी त्यांना म्हटलो मी हा प्लॉट घेतलेला आहे, मी येणे झाल्यावरती तुम्हाला तुमच्या नावावरती तुम्ही जे क्षेत्र घेतलेले अर्धा गुंठे 1-1 गुंठा त्या क्षेत्रांचे मी तुम्हाला सातबारे करून देणार आहे। आणि राहिला विषय ते मोहन म्हणतो मी त्याचं घर आहे पुढच्या रस्त्याच्या साईडला अर्धा गुंठ्यामध्ये 3 कागद आहे म्हणतो तो माझ्याकडे। म्हटलं ठीक आहे, तुझं तो असेल ना, तुला आम्ही घर बांधून दिल्यावरती तू तुझं घर खाली करू शकतो का? म्हटलं ठीक आहे, मला तुम्ही घर बांधून दिलं तर मी ते घर खाली करू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं। पण त्याच्याबद्दल मला गावातूनच कळालं की तिथं पेविंग ब्लॉक बसवणार आहे त्या रस्त्यामध्ये। आधीचे जे प्रमोद सुशील शेळके म्हणून आहेत त्यांनी त्या रस्ता होण्यासाठी हरकत अर्ज दिलेला, तो हरकत अर्जही आपल्याकडे आहे, प्लस ते अजून काही घर आहेत काहींचे हे म्हणजे अतिक्रमण आहे त्या जागेवरती, त्यांनी तसं तिथं घर बांधलेले आहेत, त्याच्या विरुद्धात त्यांनी म्हणजे आम्ही नाही प्रमोद शेळकेन त्यांनी तसं ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिलेले आहेत। पण तरी मी त्याच्याबद्दल मला ते समजलं तिथं पेविंग ब्लॉक बसवले जाणार आहेत म्हणून मी सरपंच महेश जयवंत शेळके यांना फोन केला असता कॉलवरती 4-4:30 वाजता। तर त्यांना मी म्हटलं सरपंच असं असं आहे, पण त्यांनी ते सगळं हे न ऐकता म्हटले तू मला कोण सांगणार, मा वॉर्ड असताना जुन्नर तालुका मा वॉर्ड आहे, मी त्या जुन्नर तालुक्यात बाप आहे, असं त्या रेकॉर्डिंग मध्ये क्लिअर आहे। तो मला 4 वेळा त्यांना म्हणतोय सरपंच तुम्ही जातीबद्दल असं वगैरे काही बोलू नका, नाही तो म्हणतोय तू रेकॉर्डिंग कर, तू पोलीस स्टेशन मध्ये गेला तरी कुठे गेला तरी मला काही कोणी वाकडे करू शकत नाही। तो मला 4 ते 5 वेळा न बौद्ध मार म्हणून असं तो मला माझ्या जातीची जाणीव करून देत होता। म्हणजे कोणती किती मोठी गुरमाई आलेली आहे जुन्नर तालुक्याला, हे मला कळकळीची विनंती आहे तुमच्यापाशी। मी एकटाच आहे, मला आई वडील नाही आहेत, मी एकटाच आहे, माझी आर्वीमध्ये जमीन हाताने यांनी याच्या आधी सुद्धा माझ्या जमिनीवरती अख्ख्या कुलदीप जनार्दन डोंगरे, विलास बबन गाढवे यांना जाऊन सांगितलं की माझी रोहित खरातनी मला जमीन लिहून दिलेली आहे। तेव्हा मी सरपंच महेश शेळकेंना विचारलं की तुला मी जमीन दिले का, मला एक तरी सही दाखव। तेव्हा तो त्यांच्या समोर म्हटला नाही बाबा, तुला जो फक्त मला पैशाचं घेणं देणे आणि पैशाचा विषय फक्त तो म्हणतो मदत केली 70,000 रुपये फक्त त्यांनी दिलते आणि जे त्याचे आहे त्यांनी 50,000 रुपये दिलते, तेव्हा त्यांनी कुठं खर्च करायला लावले कुठं नाही त्यालाही माहिती आहे, त्याच्या मित्रपरिवारांना माहिती आहे। त्याच्यानंतर त्यांनी मला मी पेमेंटला थोडासा लेट झालो, त्यांनी मला गुलमोहर हॉटेल पाशी त्यांनी 2दा माझ्या घरी येऊन फॉर्च्युनर माझ्या गावाला पण सांगतील फॉर्च्युनर बसवलं त्यांनी मला एकदम म्हणजे इतकी बेमान मारहाण केलेली त्यावेळेस। तरी म्हटलं नको जाऊ दे, हे आपल्याला पण काय होतंय, आपण अन्याय सहन करतोय, त्यांना वाटतं हा अन्याय सहन करतोय, तो अन्यायाला वाचा फोडायला कोणी नाही येते म्हणून मी वाचा फोडायला आलो। तर त्यांना राग झालाय, कालपर्यंत सुद्धा त्यांनी माझ्या मित्रांना फोन केले तर म्हटलं जाऊ दे, त्याला कुठे जायचंय त्या ऍड्रेस टाकल ना, काय करतोय करू दे, मी बघतो मा पद्धतीने। हे स्टेटमेंट त्यांचं आहे, तो म्हणतोय योगेश सीताराम पाटेंना म्हणतोय की माझ्यावरती किती गुन्हे आहेत हे त्याला नाही माहिती, मी कोण आहे, माग काय नाही मला नाही माहिती, तो स्वतः बोलतोय। म्हणजे याला काय करायचं काय माणसांनी? ठीक आहे, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांनी जे लोकांनी उपस्थित केले, ही जमीन तुम्ही खरेदी खत केलंय का? हो, कुलमुक्त्यार प्लस साठेगत सगळे आपण खत केलंय की कुलमुक्त्यार साठेगत केले?
कुल मुक्त्या प्लस प्लस साठेकत ताबा पावती असं केलेलं आहे. सगळे अधिकार आम्ही आमच्याकडे ताबा घेतलेले. पावती कशी काय केली? साठेकत ताबा पावती, साठे खताची ताबा पावती का जागेची ताबा पावती? साठेकत आणि जागेची. मग कुठे ताबा तुमचा? जे रिकामे क्षेत्र आहे त्याच्यावरती त्यांनी आम्हाला ताबा दिलाय ना. ते आजूबाजूची घर आहेत त्यांनी सुद्धा म्हटले ठीक आहे त्याला म्हणून मान्य आम्ही. आणि जे बाकीचे घर म्हणजे आहेत जे घर आहे त्याच्यावर तुमचा ताबा आहे का आता? नाही, घरांचा काही संबंध आहे माझ्या. मग किती रिकामी जागा आहे तिथं आता? रिकामी जागा आता एक 45 एक गुंठे असतात. 45 गुंठ रिकामी जागा आहे. हो, जागा एकत्र किती घेतली तुम्ही? 55 गुंठे. सातबाऱ्यावरती त्यांचं सुशीला प्रमोद शेळके यांचं सातबाऱ्यावर नाव 55 गुंठ्यासाठी आहे. मग 10 गुंठ कोणाच्या ताब्यात आहे? 10 गुंठे ते आता जे आहेत ना ते त्यांनी घरं वगैरे बांधलेली आहेत. अर्धा गुंठ्याचे कागद केलेले आहेत. त्यांना म्हटलो मी पण त्यांना तुम्ही मला ते अर्धा गुंठ्याचे कागद द्या, मी तुमचे सातबारा सदनी नावं लावून द्यायची जिम्मेदारी माझी एनए प्लॉट झाल्यावरती. म्हटलं तर तसं त्यांना म्हटलंय मी तुम्हाला तर लिहून देऊ का? तसं म्हटलं ठीक आहे. पण ते म्हटले काय नाही तुमच्यावरती विश्वास आहे. त्याला साक्षीदार त्यांचेच शेळके आहेत, त्यांच्याच गावातले शेळके आहेत. मी म्हणत नाही की मीच खरा आहे म्हणून. हा पण तेच आता म्हणणे का ते म्हणतात की ही घरं पाडून टाका. तुम्ही नाही ना, आम्ही म्हटलोच नाही असं. आम्ही घर सगळे लोक अहो त्यांना विचारा, ते म्हणत असतील ना. ते आले कोणा थ्रू? सरपंच महेश शेळके यांच्या थ्रू आले की नाही, त्यामुळे ते बोलत असतील ना त्याच्या थ्रू. पण तिथं होते मयूर शहाजी शेळके होते, कल्पेश शेळके म्हणून होते तिथं, नामदेव आपलं पाटोळे वगैरे ते आहेत. त्यांच्या समोर चर्चा झाली ना, त्यांच्या समोर चर्चा झाली ना, तेव्हा त्या चर्चेला काही धोका नाही तुमच्या? काहीच नाही. जेव्हा ते एनए प्लॉट होतील फक्त काय ते 3 गुंठ्याचा 3 गुंठे नाही 1.5 गुंठ्याचा मोहनचं पुढं घर आहे. त्यांना म्हटलं सर आम्हाला, मी त्यांना हे बोललोय त्यांना विचारा. ते आता नाही म्हणत असतील तरी पण त्यांना विचारू शकता समोरासमोर. काय म्हणले तुम्ही? मी त्यांना म्हटलं ते एनए प्लॉट करायला हा तर रस्ता झालेला आहे, अजून फक्त इकडे थोडासा वाढायला लागेल. त्यांना 24 फुटाचा रस्ता लागतो एनए करायला. म्हटलं ठीक आहे. मी त्यांना एवढं पण सांगितलं तुम्हाला घर बांधून दिल्यावर तुमचा गृहप्रवेश झाल्यावरती हे घर तुम्ही पाडून देणार का? हो म्हटले ठीक आहे चालेल आम्ही असं विचार होता की त्यांना घर बांधून देणार आपण. हो शब्द आणि तुमची बी जागा ती व्यवस्थित मापत हो मापत करून घ्यायची. हे प्रेमळ भूमिका होती आपली. मग ती प्रेमळ भूमिका होती तर मग ती लोक विरोध का करतात तुम्हाला? आता ते आता कालपर्यंत विरोध नव्हता करत, आज सकाळपासून विरोध झाला. कारण कोणी त्यांना फोर्स केला असेल की रोहित बद्दल असं बोल, रोहित बद्दल तसं बोल, हे करतो. त्यांचं आहे ना सकाळी झाले ना, याच्या आधी बोलत होते ते महासंघ. तुम्ही जे मध्यस्थी होते त्यांना विचारू शकता. शेळके तंटामुक्ती अध्यक्ष मयूर शहाजी शेळके त्यांना विचारू शकता. कुलमुक्त्यार रजिस्टर केले? हो रजिस्टर कुलमुक्त्यार करून घेतले. सुशीला प्रमोद शेळके. अजून कोण किती जणांचे नाव आहे त्याच्यात? एकच नाव आहे फक्त त्यांचं, सुशीला प्रमोद शेळके. 55 गुंठ्याचा सातबारा आहे त्यांचा. त्यांना मुलं किती? एक मुलगा आहे सागर प्रमोद शेळके, त्याचे सुद्धा आणि सही आहे त्याच्यावरती. संमती दिली सगळ्यांनी संमती आहे. प्रमोद नाना आता त्यांचं नाव नाही माहिती. आता हे जे शेळके आहेत रघुनाथ किंवा काय, त्यांनी किती जमीन विकली आहे या लोकांना? काय म्हणतात ते 4-5 गुंठे जमीन दिलेली आहे म्हणतात ते. 5 गुंठ? हो, अर्धा गुंठ्याचे कागद दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अर्धा किती आहे टोटल? पण अतिक्रमण सर तिथं जास्त आहे. काहींचं नोंद नाही आहे घरांच्या, काहींनी बळजबरी तिथं घरे केलेली आहेत. तसे नोंद नसलेले त्यांनी आपल्याला जे आपलं ग्रामसेवकाला जे हे दिलेले आहेत ना, त्यांनी आपल्याला तसं पाठवलेले आहेत. आम्ही अर्ज दिलता यांची हे नको व्हायला म्हणून. ठीक आहे, तुम्ही जागा घेतली काय हरकत नाहीये, परंतु विषय असा आहे का त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही तिथं येता आणि म्हणता खाली करा. नाही, शक्यच नाही, हे असंच नाही, शक्यच नाही. मग कशाला ही लोक खोटं बोलतात का? हो 100% खोटं बोलत असतील. याच्या आधी त्यांना आम्ही गेलोय तिथं, माझी एकट्याची, मी म्हणत नाही मी एकटाच खरा असेल. तुम्ही जे तिथले तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे ते घरवाले शेळके वगैरे त्यांना उलट तुम्ही विचारा. ते अजून एक जण म्हटले ना मी 1 गुंठा घेतलाय, त्याच्या बाजूला त्याला मी 1 गुंठा मोजून दिलाय आणि त्याला तिथं घरात काम चालू करायला सांगितलं. मी स्वतः मोजून दिलेली जमीन आहे, त्याच्याकडे 1 रुपया न घेता. म्हणजे महेश शेळके हा वाद वाढवताय मुद्दा म्हणून. तुमचं त्यांचं काय वाईट आहे? त्यांचे आधी 2016 पासून त्यांची माझी ओळख झाली. त्यांच्यापासून नंतर थोडीशी व्यवहार झाली. व्यवहार म्हणजे एकच व्यवहार झाला 70,000 रुपयाचा. 70,000 रुपयासाठी त्यांनी मला कमीत कमी 5 वेळा मारहाण केलेली आहे. वसुलीसाठी. हा, त्याला म्हटलं सरपंच माय आता कंडिशन नाही. तो म्हणायचा मी तुम्हाला सगळं देतो पुरावे. तो मला म्हणायचा मी म्हटलं नको, तो कसं मोठा माणूस आहे, काय आला असं त्याचं नाव आहे थोडस मार्केटमध्ये, त्यामुळे आपण नको म्हटलो. तसं तो माझी जमीन सुद्धा तो किती वेळा मला म्हटलाय ही जमीन तुम्हाला लिहून दे, किती पैसे देतो. मी त्याला म्हटलेलं त्यावेळेस सुद्धा 2.5 लाख रुपये तिथं गुंठा चालू आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता ती.
म्हणजे तुम्ही असं वेगळीच आता माहिती सांगताय की ती जी तुम्ही घेताय 2024 ला घेतलेली ती जमीन नाही ती नाही ती मग? तिचं नाही म्हणत आहे. त्यांनी आपल्याला 17,000 रुपये पेमेंट दिलं ना त्या बदल्यात त्यावेळेस. जमीन दे. हो ते मला म्हणत होते त्यावेळेस. तेव्हा मी 3 एकर मी माझ्या कुलदीप जनार्दन डोंगरे आणि विलास बबन गाडवे यांना 3 एकर विकली. तर परस्पर ठीक आहे, आलं लक्षात. त्या हा. बदल्यात पैसे जे नसेल ते तर जमीन दे जमीन दे. म्हटले. हा मग त्यांना मी त्यांचे पैसे देऊन टाकले. कधी दिले? मी 2022-23 साली त्यांना पैसे मी कॅश स्वरूपात त्यांना दिलेले. ते सुद्धा मान्य करतील. ते म्हणतात की तुम्ही फक्त नावाला पार्टनर आहे जमिनीत. नाही माझे तसे स्टेटमेंट आहे. मी जसं ऑनलाईन पेमेंट गेलेले जसे चेक गेलेले आहेत, जे काही कॅश दिलेले आहेत ते सगळे फोटो आहेत आपल्याकडे. तुम्ही सगळे हे करू शकता. बर, अजून काय आहे? याच्या आधी सुद्धा आम्ही जमीन घेतलेली आहेत, पण मार्केटमध्ये चर्चा वेगळी होती थोडीशी. ठीक आहे, आता ते यांनी मग पत्रकारांनी प्रश्न विचारला का तुम्हाला मारहाण झाली, तुम्ही म्हणले मोठे माणूस आहे म्हणून तुम्ही जाऊन दे. हो. आता का तक्रार करताय? आता का म्हणजे किती वेळा कव्हर अन्याय सहन करायचा? बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे याचं किती कव्हर याचं मी ऐकून घ्यायचं. कव्हर यांनी मारायचं. आज नाही मी वाचा पुढल्या तिथं आपुडा आला असता का? नसता आला. त्यांनी काय केलं असतं का? नसतं गेलं. यांनी अजून दाबला असता मला. तो म्हणतोय तुझी ठेचतो, तुम्ही रेकॉर्डिंग मी तुम्हाला शेअर करतो, तुला मारून टाकतो, ठेचतो, तुला मारायला नाही तुला ठेचायलाच पाहिजे, अजून ठेचणार तुला, असं तो स्वतः बोलतो. म्हणजे गरिबांनी न्याय मागायचा की नाही मागायचा? कव्हर याचं हे करत बसायचं. कव्हर म्हणजे काय बोलायला हेच नाही ना. ते मोठी माणसं आहेत ना. आपल्यासारखा गरीब पडतो. मला आई वडील आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे. गरीब म्हणता आणि 50 लाखाची जमीन घेता. जमीन घेता म्हणजे साहेब मी आता मार्केटमध्ये हे झालो ना. आता मी घ्यायला लागलो म्हणून लोकांना दिसायला लागलं. मी 3 एकर विकली ना, त्यामुळे मी घेतोय ना. मी माझ्या आरवी गावातली 3 एकर विकली. ती विकून हे हा म्हणून मी जमिनी घेतल्यात ना. ते म्हणतात त्याची लायकी नाही, असं नाही तसं नाही. काल सुद्धा माझ्या मित्रांनो तो स्टेटमेंट देतोय. हा सकाळी सुद्धा स्टेटमेंट देतोय. आता त्यांनी ते त्यांचं असं म्हणणं आहे का मी काय जातीवाचं काय बोललो नाही, फक्त तुम्ही मला ब्लॅकमेल करता का? तो मला माझ्या जातीचा तो मला दाखवतोय, जाणीव करून देतोय. तुझी जात कोणती आहे त्या काही संबंध. मी त्याला बोलतोय, मी त्याला प्रेमाने सांगतो सर पण तुम्ही जातीचा याच्यात काही मी त्यांना रिस्पेक्ट करतोय. तुम्ही बोलू नका म्हणून. अजून किती काय केलं पाहिजे तुम्ही मला सांगा. तरी तो माणूस मला नाही म्हणतोय. फार लास्टला बोलताना सुद्धा महार वगैरे शब्द हे वापरले त्यांनी. काय संबंध? जातीचा उल्लेख केला त्यांनी, हो. पण ते जाणीवपूर्वक केला का तुम्हाला जाणीवपूर्वक तो जाणीवपूर्वकच करतोय ना. एखादा माणूस किती वेळा बोलू शकतो? 4 वेळा, 1 वेळा, 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा तो उल्लेख करतो. त्या माणसाला काय करायला पाहिजे मग? योगेश पाटे कुठे आहेत? योगेश सीताराम पाटे ते आता हॉटेलवरती असेल. त्यांचं हॉटेल आहे नारायणगावातच. त्यांचा या रोलमध्ये काहीच हे नाही. अरे ना हा विषय जमिनीचा नव्हताच. पहिली गोष्ट त्यांनी जमिनीला वळण दिलं त्याच्यावरती. नाही तुम्ही जमिनीसाठीच फोन केला ना त्यांना? हा जमिनीमध्ये पेवर ब्लॉक बसवण्यासाठी त्यांना अर्ज आहे म्हणून मी हरकत आहे म्हणून असं मी त्यांना बोललो. ठीक आहे, त्या बोलण्याच्या ओघात त्यांना काय झालं अचानक त्यांनी तुम्हाला चुकीची भाषा वापरली? साहेब किंवा एवढी जातीचा उल्लेख करून पण दिला. याच्या आधी सुद्धा मारहाण केली ना मला त्यांनी. याच्या आधी सुद्धा 2018 साली बरं, आता ती 2022 जी लोक राहतात ऐका ना, हा. ती जी लोक राहत आहेत, तुम्ही त्या लोकांचं असं म्हणणं आहे का आमची जशी घर ती आम्हाला अशीच तुम्ही पाहिजे? म्हणत असाल मी आताही तुम्हाला सांगतो सर हे रेकॉर्ड करा. तुम्ही सगळं हे करा. काय आहे, मी त्यांना एनए प्लॉट आता तुम्ही म्हणत असेल ना माझ्यावरती विश्वास नाही, मी त्यांना कागदपत्र लिहून देतो. ज्या सदस्य आहे ना मी त्यांना एनए प्लॉट झाल्यावरती मी त्यांना एनए देणारे म्हणून त्यांच्या नावावरती सातबारे त्यांना नको आहे ना तुमचं ते येणे? काय त्यांना आहे तसंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे चालेल. तसं राहायचं असेल तर मग काय हरकत नाही. तुमची भक्त भावना अशी आहे का माझी मोकळी जागा आहे त्याला फ्रंट मिळेल आणि त्यांना पण मी त्या बदल्यात जमीन कायद्याने करून देईन. एवढ्या दिवस झाले 1997चा कागद आहे. नोटरीला व्हॅल्यू नसते. त्यांना मी माझ्या खर्चाने एनए प्लॉट करून त्यांच्या नावावरती 1-1 गुंठा लिहून द्यायला तयार आहे. मी तसं तुम्हाला लेखी देतो. हे माझ्या एकट्याच नाही. मी ते सगळे शेळके होते ना म्हणत आहे. तुम्ही म्हणतात आता बाकीचे सगळे बोलतात की काय पण हे तुम्ही ते शेळक्यांशी बोलण्यापेक्षा इथल्या लोकांशी का नाही बोललो? मी ही चर्चा त्याच लोकांसोबत झाली ना. शेळके मी महेश जयवंत शेळके बोलत नाहीये. तिथं मयूर शहाजी शेळके होते, कल्पेश शेळके होते. कल्पेश शेळके मुंबईला असतो तरी तो गावाला आला. कारण का रोहित हे काय काय दादाचं आपण सगळं मिटिंग करू. आम्ही मिटिंग केली सगळ्यांनी 20 ते 25. ती लोक म्हटली का आम्हाला तुमचा प्लॅन मंजूर नाही, मग आता नाही म्हटल्यावर तुम्ही त्यांना काय बोलू शकत नाही ना सर. सोडून देणार? हा साहजिक आहे ना. तेवढे त्यांचे आहे जे अर्धा गुंठेचे कागद ते सोडूनच द्यायला लागणार आहे. नाही म्हटल्यावरती आपल्याला हरकत घ्यायचा काही संबंधच नाही. पोलिसांनी काय तक्रार केली?
मी अर्ज दिलेला आहे, तक्रार अर्ज म्हणून मी परवा दिलेला आहे. पाटील साहेब म्हणून आपले PSI आहे नारायणगावचे, त्यांना मी तक्रार अर्ज दिलेला आहे. त्यांना मी स्पष्ट त्यांना माझी जी मला त्यांनी रेकॉर्डिंग झालेली आहे त्यांना मी रेकॉर्डिंग शेलार साहेब आणि PSI पाटील साहेब यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. ते म्हटले आम्ही ऍक्शन काय ती घेतो. कधीची रेकॉर्डिंग आहे? 12 तारखेची रेकॉर्ड 10 का 11 तारखेची रेकॉर्डिंग आहे. 2 दिवस झाले त्या गोष्टीला. 2 दिवस काय केलं मग तू? मी तक्रार अर्ज दिला साहेब त्यावेळीच, पण 10 तारखेला 10 तारखेला 11 तारखेला तक्रार अर्ज दिला. तेव्हा तक्रार अर्ज दिल्यावरती मग ते मी सकाळी विचारायला गेलो, पाटील साहेब माझ्या तक्रार अर्ज तुम्ही काय केलं. मी त्याच्यात सर उल्लेख केलेला आहे की हाच तक्रार अर्ज माझी कायदेशीर म्हणून हे समजून तुमचं सांगणं असं आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी. हो 100% त्याच्यामध्ये विनाकारण तुम्हाला त्रास दिला जातो. याच्यामध्ये जमिनीचा विषय नाहीये. जमिनीचा त्यांनी विषय घेऊ नये. जमीन राहिली एका बाजूला आणि जातीचा अनुभव करून द्यायची भूमिका राहिली एका बाजूला. मला या माणसाने याच्या आधी सुद्धा 4 वेळा मारलेलं आहे. मी हेच तुम्हाला वारंवार ती सांगायची भूमिका माझी काय आहे. हरण आपल्या महाराष्ट्रात काय काय घडत चाललंय काय नाही अख्खा महाराष्ट्र तर बघतो. म्हणतात माझा संतोष देशमुख होईल. बघा ना मग आता उलट म्हणतात ना चोऱ्याच्या उलट्या बॉम्बा. मारायचं तर त्यांनी मारायचं, एखाद्या भाऊच्या समाजाला त्यांनी मारायचं आणि बोलताना परत म्हणायचं माझा सरपंच संतोष देशमुख होईल. त्याला अर्थ आहे का? म्हणजे वाचाही फोडली जाते ना. सत्याला मरण नाही साहेब, खोट्याला मरण असेल. रहिवासी आहेत महिला वगैरे, त्यांना काय तुम्ही म्हणजे आव्हान काय करणार त्यांना? मी त्यांना हेच आवाहन करेल, तुम्ही माझ्याकडून आत्ताही लिहून घ्या. तुम्ही आत्ताही मला या, तुम्ही कधी म्हणशाल तेव्हा तुम्ही एखाद्या म्हणत असाल ना एखाद्या माणसाच्या नावावरती 7/12 करायचा आहे, तुमचे काही क्षेत्र असतील, तुम्ही नको येणे प्लॉट तुम्हाला ठीक आहे नको, तुम्ही माझ्या संघ चला रजिस्टर ऑफिसला. मी तुमच्या नावावरती जेवढे तुमचे काय असतील, प्रमोद शेळके म्हणून सुशीला प्रमोद शेळके यांनी जे काही लिहून दिले असतील तुमच्याकडे कागदात रू अर्धा गुंठा काय असेल ते 4, 5, 6 गुंठे असतील ते तुम्हाला त्याचा मी 6 गुंठ्याचा समोपचाराने तुम्ही मिटिंग करणार. ते 6 गुंठ्याचा खरेदी खत आम्ही मारून त्यांना 7/12 करून देईल. तुमचं पहिलं करून घ्या खरेदी. हो ते मी माझं करणारच आहे. ठीक. आणि एक शेवटचा प्रश्न, दर्शन फुलपगार आणि नितीन भद्रेके यांना कोणी बोलवलं होतं? त्यांना बोलवायची भूमिका कशी म्हणजे मी एकटा आहे साहेब. त्यांना बोलवायची भूमिका एक वेगळी होती. त्यांना मी एकटा आहे, मला माझ्या पाठीची समाज हा पाहिजे. हा माणूस काय करतो, माझ्या रात्री घरी अपरात्री 12, 1 वाजता येतो. माझ्या आजीचं वय आहे आता 92. त्या आजीला कसं 4 वेळा अटॅक येऊन गेलेला आहे. हा माणूस मग मी एकटाच घरी असताना हा माणूस एवढे बरं जाऊ दे. हा 3 वेळा अटॅक आलेला आहे, पण तरी आपण ह्यायचे ना त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या अप्रोक्ष घरी जातात घरी आणि येतात घरचे ते. लोकं घाबरतात. हो त्यामुळे मी माझ्या समाजातल्या बांधवांनी मी नितीन शेठ भद्रिके त्यांना मी फोन केला. त्यांनी मग दर्शन भैयांना फोन केला. भैया म्हटलं असं असं आपल्या मला ते असे माहिती जाणीव करून देतात. ते मला हे क्षेत्र घेतले, पण ते म्हणतात बौद्ध समाजाने असं त्यांचा वाटतं त्यांना की बौद्ध समाज पुढे गेला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यांची मदत घेतली. हो